मागील वर्षभरापासून दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेली 5% निधीची रक्कम न मिळाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले आहे. या मागणीसाठी राजापूर नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी नगर परिषदेतील काही कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची आणि उडवाउडीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला. दरम्यान सुमारे 10 वर्षांपूर्वी दिव्यांग बांधवांच्या निधीतून रॅम्प बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र तो निधी नेमका कुठे गेला, त्याचा वापर झाला की नाही, याचं उत्तर नगर परिषदेनं द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तुम्ही त्या गोष्टीला साक्षीदार आहे, या सगळ्या गोष्टीला. हा, इथे मला वाटतंय जितू सर, नाना तू पण होता, आठवतंय सर, तुम्ही पण होता त्यावेळेला. इथे 2 की 3 वर्षाआधी दिव्यांगांच्या फंडातनं पैसे कापले गेले का ते इथे रॅम्प होईल दिव्यांगांसाठी, वर येण्यासाठी, वर काय काय होईल, ते पैसे गेले कुठे? रॅम्प आहे काय सांगा मला इथे? आठवतंय मी गुड्ड्या इकडे रे, अजूनकडे इकडे ये, इकडे पुढे आपण इथे होतो ना, इथे टेबल लागलं होतं, हे पुढे 10 वर्ष, हे इथे पुढे इथे टेबल लागले होते, आपण होतो 10 वर्ष है ना. मला रॅम्प पाहिजे, मग तुमच्या नगरमध्ये रॅम्प कुठे आहे? काय सांगा ना. पैसेच का पाहिजे याची व्हिडिओ घे. हा मुलगा कसा जाईल वर आणि कसा येईल खाली, कसा फेऱ्या मारेल हा मुलगा, सांगा तुम्ही अपंगाचं खाली कक्ष चालू करा. काय सांगा उरले काय मी सांगा? तुम्हाला काय बोलले, तुम्हाला यायला जमत नाही, तुम्ही कशाला आलात, तुम्ही कोणाला ते पाठवले की नाही? मी तुम्हाला तुम्ही यायची गरज. याचा अर्थ काय झाला? तुम्ही काल सांगितलं कोणी फोन करायचा नाही, आम्ही तक्रार. नमस्कार, मी आनंद त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष दिव्यांग प्रहार दिव्यांग क्रांती संस्था. आमचे दिव्यांगांचे हृदय सम्राट सन्माननीय बच्चू कडू साहेब यांच्या सातत्यपूर्ण संघर्षातून फक्त 5 वर्षामध्ये 700 वरून दिव्यांगांची पेन्शन 2500 झालेली आहे. आणि त्या प्रहारचं रोपटं आता रत्नागिरीमध्ये आपण लावलेलं आहे. 1 वर्षापूर्वी प्रहार या संघटनेची रत्नागिरीमध्ये सुरुवात झालेली आहे. आणि आज नगरपालिका हद्दीमध्ये जो 5%चा निधी आहे त्याबद्दल वारंवार दिव्यांग चौकशी करत होते, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. आज जमा होईल, उद्या जमा होईल, म्हणून अगदी व्यापलेला आमचा दिव्यांग या निधीवर जो अवलंबून आहे त्याने जाऊन प्रत्यक्ष कार्यालयात मागणी केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरं व अपमानास्पद वागणूक मिळाली. हा एका दिव्यांगाचा अपमान नसून हा आमच्या तमाम दिव्यांग बांधवांचा अपमान आहे. कारण दिव्यांग ही एक जात, धर्म याच्या पलीकडे एकच जात म्हणजे दिव्यांग. आणि हा दिव्यांग आता राजापूरमध्ये सुद्धा एकवटलेला आहे. आपण सुशांत मराठे यांची जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे. नाना कुवेसकर शहर प्रमुख म्हणून आहेत. जैनुद्दीन बोबडे तालुका प्रमुख म्हणून काम करतायत. आमच्या लताताई चौगुले आहेत, ज्या अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी काम करतायत. तर एक चांगली टीम प्रहारची राजापूरमध्ये तयार झालेली आहे. आणि मी आश्वासित करू इच्छितो की आमच्या लवकरच एक मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी राजापूर नगरपालिकेची इमारत आहे, या इमारतीमध्ये आमचे हे जे तीव्र दिव्यांग आहेत हे एक पायरी सुद्धा चढू शकत नाही. तर हे दिव्यांग वरती कसे जातील, म्हणून शासनाने कंपल्सरी प्रत्येक इमारतीला, शासकीय इमारतीला रॅम्प असावाच असा निर्णय केलेला आहे. आणि 10 वर्षापूर्वी याच नगरपालिकेने रॅम्पसाठी आमच्या दिव्यांग निधीमधून पैसे खर्च केलेले आहेत, पण रॅम्प इथं कुठं दिसत नाहीये. तर तो निधी गेला कुठे याची चौकशी आम्ही प्रहार आमच्या संघटनेच्या वतीने करतोय. आणि लवकरच मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक आहे. मुख्याधिकाऱ्यांनी फोनवरून आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बोलणं केलेलं आहे. आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या अनेक समस्या सुटतील. आणि नाही सुटल्या तर पुन्हा एकदा हा राजापूरमधला दिव्यांग रस्त्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. पण आज काय आश्वासन दिलं? जो प्रश्न तुम्ही घेऊन आलात त्याबद्दल तर आता तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं का? नक्कीच, कारण की या नगरपालिकेचे जाधव साहेब स्वतः इथे उपस्थित होते. त्याचबरोबर मुख्याधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. ते आज लांजामध्ये आहेत. आणि त्यांनी स्पष्टपणे संबंधित महिलेला दिव्यांगाची माफी मागायला सांगितलेली आहे. आणि संबंधित महिला देखील दिव्यांग महिला कर्मचारी या दिव्यांगांच्या समोर उपस्थित झाल्या.
त्यांनीही त्यांची बाजू मांडली, आम्हाला त्यांचीही बाजू मान्य आहे. पण शेवटी एक काहीतरी दिव्यांग म्हणून त्याचा सहानुभूती नको आहे आम्हाला. आम्हाला आमचा अधिकार हवा आहे. आमच्याशी एक चांगल्या म्हणजे किमान आम्हाला तर एवढं पायऱ्यावर चढून जो दिव्यांग जातो त्याला किमान बसायला खुर्ची द्यावी. एक माफक अपेक्षा आहेत. त्याच्याशी दोन गोष्टी चांगल्या त्याला मान मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि ते पूर्ण होईल असं मुख्याधिकारी यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच ते मीटिंग लावत आहेत आणि त्या मीटिंगमध्ये अनेक समस्या मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.